मित्रांनो, आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत ही सत्य घटना आहे पंढरपूरची, पंढरपूरमधील एका रील स्टार महिलेची। सध्या आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर अनेक महिला या फेसबुक इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहेत आणि सध्याचा जो काळ आहे हा महिलांसाठी सोशल मीडियावर सोपा झालेला आहे। म्हणजे तुम्ही काहीही बनवा, फेसबुक इंस्टाग्रामवर तुम्हाला भरपूर लाईक मिळतात, फॉलोअर्सही वाढतात। ही नेमकं लोक काय पाहतात हा विषय वेगळा आहे, कंटेंट काय आहे तो बी विषय वेगळा। परंतु कुठलीही महिला आणि त्यातली त्यात ती दिसायला थोडी छान असेल तर नक्कीच लवकरात लवकर फॉलोअर्स वाढतात आणि लोक त्यांना फॉलो करायला लागतात। मग नेमकं आता ही सध्या वेळेची गरज आहे का लोकांची बुद्धिमत्ता कमी आहे हा संशोधनाचा विषय। ही जी पंढरपूरची रील स्टार आहे सोनाली जाधव, हिच्या बाबतीत नेमकं अशा काय घटना घडल्या की ज्यामुळे हिला स्वतःचा जीव गमवावा लागला, या सगळ्या प्रकरणावरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आजची जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे 6 एप्रिलची आणि ठिकाण आहे पंढरपूर। सोनाली जाधव ही पंढरपुरातील महिला, फेसबुक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवायचा या महिलेला छंद, आणि हा जो छंद आहे हा छंद वाढत जातो। जसे फॉलोअर वाढतात तसं या महिलेचा छंदही वाढतो। हा जो व्हिडिओ बनवायचा छंद आहे या छंदामुळे ही जी महिला आहे या महिलेचं एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं, ते म्हणजे आपलं घर, आपली 2 मुलं, आपला नवरा, ह्या सगळ्या गोष्टीकडं या महिलेचं दुर्लक्ष झालं। कारण असं आहे की सध्या सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं महिलांकडे पाहिलं जातं, लोकांचा दृष्टिकोन हाही फार वेगळा दिसतो आणि महिलांना सोशल मीडियावरती ग्रो करायला जास्त वेळ लागत नाही। थोड्या दिवसामध्ये सोनाली जाधवने आपले फॉलोअर्स वाढवले, तिचे फॉलोअर्स लाखोमध्ये गेले आणि मग एक वेगळ्याच प्रकारची हवा सोनाली जाधवच्या डोक्यात गेली। तिला काहीतरी स्वतःला आपण स्टार आहोत, आपण काहीतरी वेगळं आहोत अशा प्रकारचं फिलिंग यायला लागलं आणि याच भावनेतून मग तिनं घराकडे दुर्लक्ष केलं। नवरा काय करतोय, नवऱ्याच्या काय अपेक्षा आहेत, मुलांचं काय अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टींकडं सोनाली जाधवचं दुर्लक्ष झालं आणि मग नवरा बायकोंमध्ये भांडणं व्हायला लागली आणि ज्यावेळेस भांडणं खूप जास्त व्हायला लागली त्यावेळेस मग ती नवऱ्याला सोडून तिच्या माहेराही गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर ती मुलांसोबत राहायला लागली। परंतु या मुलांचीही अडचण व्हायला लागली, कारण ती स्वतःला एक स्टार मानत होती, आपण काहीतरी वेगळे आहोत अशी तिची भावना तयार झालेली असावी आणि म्हणून मग तिनं काय केलं, तिच्या त्या आयुष्यामध्ये, तिच्या त्या रील बनवायच्या मार्गामध्ये अडचण नको म्हणून मग तिनं या मुलांना हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी ठेवलं। हा सगळा प्रवास हा वेगळ्या दिशेने जात होता, तिला माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे। मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख वाढलेली असतानाच ची ओळख एका व्यक्तीबरोबर होते, त्या व्यक्तीचं नाव तुकाराम। हा तुकाराम आणि ही जी सोनाली जाधव आहे हे प्रेमात पडतात। खरं तर सोनाली जाधवने तिच्या नवऱ्याला सोडलं होतं हे अशाच प्रकारच्या वादातून, कारण नवऱ्याला संशय यायचा की ही कोणाच्या तरी संपर्कात आहे, ही कोणाबरोबर तरी फोनवरती चॅटिंग करते असा नवऱ्याला संशय यायचा। नवरा तिला बोलायचा आणि त्या दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायचे। त्यामुळेच मी म्हणलं की या प्रकरणाला प्रेम प्रकरण म्हणायचं काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा। आता तुकाराम आणि सोनाली ह्यांचे संबंध सुरू झाले, हे दोघं जण फिरायला लागले, त्या दोघांच्या चर्चा पूर्ण गावभर होऊ लागल्या आणि लोकांनाही माहीत झालं की सोनाली जाधव आणि हा जो तुकाराम आहे हे दोघं जण एकत्र राहत आहेत। आता अनेक व्हिडिओमध्ये आणि बातम्यांमध्ये सुद्धा असा उल्लेख होतो की ह्या दोघांचं प्रेम प्रकरण होतं, परंतु प्रेम प्रकरण नक्कीच नव्हतं, कारण प्रेम हा शब्द असलेल्या गोष्टींना जोडू नये असं मला तरी वाटतं। मग ह्या दोघांचं ही जे प्रकरण चालू होतं हे प्रकरण वाढत गेलं आणि आता हे दोघं जण एकत्र राहू लागले, म्हणजे कोण, तुकाराम आणि सोनाली जाधव। परंतु अनेक दिवस गेल्याच्या नंतर मग हा जो तुकाराम आहे या तुकारामालाही संशय येऊ लागला की सोनाली जाधव जी आहे ही दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि मग तो ते सोनालीला सांगू लागला की तू अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू नको आणि सोशल मीडियावरचं लक्ष कमी कर, आपण दोघं एकत्र राहूया, एकत्र संसार करूया। परंतु हे सोनालीला काही पटत नाही, कारण सोनालीचे अनेक फॉलोअर्स हे सोशल मीडियावरती झालेले असतात आणि ती त्या सोशल मीडियापासून आता दूर जाऊ शकत नव्हती आणि तुकारामला काही ही गोष्ट आवडत नव्हती। त्यामुळे मग तिचा वाढदिवस होता 6 एप्रिल या दिवशी आणि मग तुकाराम तिला बोलून घेतो। तुकाराम तिला म्हणतो की तुला मी गिफ्ट आणलेलं आहे
आणि तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला हे गिफ्ट देणार आहे असं सांगून तुकाराम सोनाली जाधवला एका निर्जन ठिकाणी बोलवून घेतो आणि त्या ठिकाणी तो सोनालीला पुन्हा म्हणतो की तू हा जो सोशल मीडियाचा नाद आहे हा नाद सोडून दे. परंतु सोनाली काय ऐकायला तयार नसती. बोलण्या चालण्यातून यांचा वाद वाढत जातो आणि वाद इतका पुढे जातो की मग तुकाराम जो आहे हा सोनाली जाधव याचा खून करतो आणि तिचा जो मृतदेह आहे तो एका तळ्यामध्ये फेकून देतो. ज्यावेळेस सोनाली जाधव ही बेपत्ता दिसते त्यावेळेस मग तिचे नातेवाईक पोलिसांमध्ये तक्रार करतात. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतात. त्यावेळेस पोलिसांना सोनाली जाधवचा मृतदेह हा तलावात पडलेला सापडतो आणि मग या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस चांगल्या पद्धतीने करतात. मग त्यावेळेस या सगळ्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांसमोर होतो. पंढरपूरचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास अजून करत आहेत. मित्रांनो, आजची ही जी सत्य घटना आहे ही सत्य घटना तुम्हाला सांगून तुम्हाला पॅनिक करायचं नाही किंवा तुम्हाला दुखवायचं नाही, तर समाजामध्ये घडत असणारी ही जी घटना आहे ही घटना तुम्हाला बरंच काही शिकवते. सोशल मीडियावरती काम करत असताना तुमचं आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे. तुम्ही कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सोशल मीडियाच्या नादामध्ये जे पती पत्नी असतात, जे जोडपं असतात, त्यांचा एकमेकांविषयी आदर कमी नाही झाला पाहिजे. एकमेकांना काय हवंय, एकमेकांच्या गरजा, एकमेकांशी बोलणं करायला हवं आणि ही शिकवण आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लग्नाचा वाढदिवस, आपल्या मित्राचा वाढदिवस, आपल्या आईवडिलांचा वाढदिवस, आपल्या नात्यांमधल्या कोणाचाही वाढदिवस हा खरंच मनाला आनंद देणारी गोष्ट असते आणि हा जो आनंद आहे हा आनंद अजून वाढवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि त्या कमेंटमध्ये जर तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल तर तशी तुम्ही कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उल्लेख करू आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.